म्युच्युअल फंड म्हणजे काय? आता ना नेहमी ऍड चालू असते. टीव्ही सुरू झाला, क्रिकेटची मॅच असेल, म्युच्युअल फंड सही आहे. सगळे सांगतात म्युच्युअल फंड सही आहे. पण म्युच्युअल फंड बेसिकली आहे तरी काय? सो बेसिकली म्युच्युअल फंडच्या नावातच याचं रहस्य दडलेलं आहे. म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल म्हणजे बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन बनवलेला फंड म्हणजे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड हा कुठे इन्व्हेस्ट करतो? तर सगळ्यांना वाटतं अरे म्युच्युअल फंड म्हणजे ना फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. खरं आहे का ते? असं बिलकुल खरं नाहीये. म्युच्युअल फंड ना डेट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. डेट मार्केट म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज असतात, कॉर्पोरेटच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज असतात आणि त्याच्याशिवाय एक कम्प्लिटली डेट मार्केट पण आहे. ओके, म्हणजे डेट मार्केटमध्ये या सगळ्या बॉन्ड सिक्युरिटीज एकत्र करून ना वेगवेगळे डेटचे प्रोडक्ट बनवले जातात. तर त्याच्यामध्ये पण म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करू शकतो. त्याला डेट फंड असं पण म्हणतात. आणि जे म्युच्युअल फंड ना फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात तर त्यांना इक्विटी फंड म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला उद्या सेफ खेळायचं आहे, बाबा मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, पण माझे जे पैसे आहेत ओके तर ते पण मला गमवायचे नाही आहेत. म्हणजे असं नको आहे की मी आज 10,000 15,000 टाकतोय आणि उद्या रिटायरमेंट झाल्यानंतर माझा एक समजा 50 लाखाचा पोर्टफोलिओ क्रिएट झाला आणि आता मला जेव्हा पैशाची गरज लागणार आहे त्यावेळी अचानक मार्केट पडलं तर काय करणार? काही टेन्शन नाही. तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करून 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 50 लाखापर्यंत पोहोचलात. नंतर ते इक्विटी म्युच्युअल फंड मधून तुम्ही ते डेट म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सफर करा. जर आज बँकेमध्ये तुम्हाला 6 ते 7% बँकेचा रेट मिळतोय तर तिकडे तो तुम्हाला 8 ते 9% मिळेल. चांगला आहे ना? डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सो म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला काय मिळतं तर व्हरायटी मिळते. तुम्हाला बुके ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळतो. म्हणजे तुम्ही असं पण करू शकता. तुम्ही जर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला तर त्याच्यामध्ये 65% इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जाणार आणि 35% डेट मार्केटमध्ये जाणार. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला एक फिक्स रिटर्न मिळणार. सो म्युच्युअल फंडचे हे सगळ्यात मोठे ऍडव्हान्टेज आहेत. अजून एक म्युच्युअल फंडचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे काय? लिक्विडिटी. तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे काढू शकता. काही काही क्लोज फंड आहेत त्याची 3 इयर्सचा ना लॉक इन पिरियड असतो. किंवा जर तुम्ही टॅक्स बेनिफिटसाठी जर इन्व्हेस्टमेंट करताय तर 3 इयर्सचाच लॉक इन पिरियड आहे ना. हे जर तुम्ही कम्पेअर केलात, जर तुम्ही कधी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढताय त्याच्यामध्ये तर 10-10, 15-15, 20-20 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो आणि आतामध्ये पॉलिसीच्या एंडला मिळतो काय? घंटा. सो तसं म्हटलं तसे म्युच्युअल फंडचा अजून एक ऍडव्हान्टेज म्हणजे लिक्विडिटी. आज पैसे टाका, 2 महिन्यानंतर मूड झाला पैसे काढायचे आहेत, काढून टाका. पण असं करू नका. तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कराल म्युच्युअल फंडमध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तर तुम्हाला धोका नाही. इक्विटी म्युच्युअल फंड बद्दल बोलतोय. पण जर डेट फंड मध्ये करताय तर कधीच धोका नाही. फार क्वचितच एखादा डेट फंड मार खातो, नाही असं नाही. पण तुम्ही एकाच डेट फंड मध्ये कशाला इन्व्हेस्ट करता? म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला ऑप्शन आहेत ना. तुमच्याकडे 50 लाख आहेत, 10 10 10 10 तुम्ही 5 डेट फंड मध्ये टाकून ठेवा. कुठेतरी तुम्हाला 10% रिटर्न मिळेल, कुठे 7 मिळेल, कुठे 9 मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉकच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.